Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। नमस्कार, मुंबई तक मध्ये स्वागत आहे। बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे। 243 जागांसाठी मतदान पार पडलं होतं। 122 हा बहुमताचा आकडा आहे आणि आता विधानसभा मतमोजणी सुरू आहे। आपण जर इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर आलो तर आपण जर त्यामध्ये पाहिलं तर भारतीय जनता पक्ष 84 जागांवरती आघाडीवरती आहे। जनता दल युनायटेड 75 जागांवरती आघाडीवरती आहे। राष्ट्रीय जनता दल 36 जागांवरती आघाडीवरती आहे। लोक जनशक्ती पार्टी 22 जागांवरती आघाडीवरती आहे आणि काँग्रेस ही 7 जागांवरती आघाडीवरती आहे। जर आपण जर मतदानाची टक्केवारी जर पाहिली तर त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला जवळपास 22,62,560 मतं मिळालेली आहेत। त्यांची टक्केवारी आहे 21.90 एवढी टक्केवारी आहे। जर त्यानंतर जर बघितलं आपण जेडीयूला जर मतं आतापर्यंत जी 11:30 पर्यंत जी मतं मिळाली ती जर बघितली 19,17,127 मतं आहेत। त्यांच्या मतांची टक्केवारी आहे 18.55 आणि राष्ट्रीय जनता दलाची जर मतं बघितली आपण तर 23,74,389 मतं आहेत आणि त्यांच्या मतांची टक्केवारी आहे 22.98। जवळपास जर आपण मतांच्या टक्केवारीमध्ये जर बघितलं आरजेडी ही मतांच्या टक्केवारीमध्ये पुढे आहे आणि त्यानंतर एक नंबरला आरजेडीची मतांची टक्केवारी आहे जवळपास 22.98। जवळपास 23% आसपास ही मतांची टक्केवारी आहे आणि भारतीय जनता पक्षाला 21.90 एवढी मतांची टक्केवारी आहे। जर आपण जागा बघितल्या तर भारतीय जनता पक्षाला 84 जागा आहेत, राष्ट्रीय जनता दलाला 75 जागा आहेत आणि माफ करा राष्ट्रीय जनता दलाला 36 जागा आहेत आणि जेडीयूला 75 जागा आहेत। जर आपण भारतीय जनता पक्ष कोणकोणत्या ठिकाणी आघाडीवरती आहे, किती मतांनी आघाडीवरती आहे हे जर बघितलं आपण, ही इलेक्शन कमिशनची वेबसाईट आहे। त्यामध्ये जर बघितलं आपण रामनगर आहे तिथे भारतीय जनता पक्ष जवळपास 7,156 मतांनी आघाडीवरती आहे, ही जास्त मत आहेत। त्यानंतर आपण हे स्क्रोल केल्यानंतर आपल्याला जर बघायला मिळतं तर एका मतदारसंघामध्ये तर भारतीय जनता पक्ष फक्त 477 मतांनी आघाडीवरती आहे, तर मोतीहारी मतदारसंघामध्ये 575 मतांनी आघाडीवरती, त्यानंतर जिरे हा मतदारसंघामध्ये 559 मतांनी आघाडीवरती आहे। अशा थोड्या बहुत मतांनी भारतीय जनता पक्ष कुठे आघाडीवरती आहे, कुठे जास्त मतांनी आघाडीवरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यानंतर जर बघितलं आपण तर नरपतगंज या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष हा फक्त 4 मतांनी आघाडीवरती आहे। जर आपण जेडीयूचं कुठे आघाडीवरती आहे जर बघितलं आपण तर 76 मतदारसंघामध्ये जेडीयू आघाडीवरती आहे। जवळपास पहिलाच मतदारसंघ घेऊया आपण, सिकता हा मतदारसंघ आहे, जवळपास तिथे 9,546 मतांनी आघाडीवरती आहे। अनेक मतदारसंघ आहेत, त्या मतदारसंघामध्ये 5,000पेक्षा अधिक लीडनं हा जेडीयू पक्ष आघाडीवरती आहे। तर काही मतदारसंघांमध्ये अगदी त्यांची मतांची टक्केवारी मतं जर बघितली आपण कुठे जिरादी ही मतदारसंघ आहे 477 मतांनी तिथे जेडीयू आघाडीवरती आहे। बरहरिया मतदारसंघामध्ये 839 मतांनी तिथे आघाडीवरती आहे, तर परसा या मतदारसंघात फक्त जेडीयू 79 मतांनी आघाडीवरती आहे, तिथे काटेकी टक्कर असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। त्यानंतर जर आपण बघितलं आरजेडी या पक्षामध्ये बघितलं तर जवळपास 34 मतदारसंघामध्ये ती आघाडीवरती आहे। अनेक मतदारसंघामध्ये ती जवळपास 7,000, 8,000, 10,000 अशा मतांनी आरजेडी आघाडीवरती आहे, तर काही मतदारसंघामध्ये अगदी थोड्या मतांनी आघाडीवरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बाराहुली हा मतदारसंघ आहे, तिथे फक्त 83 मतांनी हा आरजेडी आघाडीवरती आहे। त्यानंतर दुसऱ्यांदा आपण खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला जर बघायला मिळालं तर बरहरिया हा मतदारसंघ आहे 755 मतांनी तिथे आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर अनेक ठिकाणी काटेकी टक्कर असल्याचं देखील पाहायला मिळतंय। आपण जर लोक जनशक्ती पार्टी जर बघितलं तर तिथे 22 जागांवरती बिहारमध्ये आघाडीवरती आहे। जवळपास त्यांचा मतांची टक्केवारी आघाडीची जी मतं आहेत ती अनेक आहे, जवळपास 9,663 मतं आहेत, कुठे तर 2,000 आहेत, काही ठिकाणी 270 मतांनी आघाडीवरती आहे। गरका हा मतदारसंघ आहे, तिथे लोक जनशक्ती पार्टीच्या सीमंत मृणाल या फक्त 270 मतांनी आघाडीवरती आहेत। त्यानंतर आपण जर काँग्रेस बघितलं, राष्ट्रीय पक्ष आहे काँग्रेसची परिस्थिती बिहारमध्ये सध्या फारच कमकुवत आहे। फक्त 6 जागांवरती काँग्रेस पक्ष हा बिहारमध्ये आघाडीवरती आहे आणि ती मतांची म्हणजे मतं जी आहेत जितक्या मतांनी आघाडीवरती असायला पाहिजे काँग्रेसनं तितकं यशस्वी पद्धतीनं काँग्रेस बिहारमध्ये पुनरागमन करताना दिसत नाहीये। त्यांचं जर मतांचं मार्जिन बघितलं आपण कुठे 607 तर काही ठिकाणी 684, कुठे 841 मतांनी आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय। मोजून फक्त 6 एक आकडी अंकामध्ये काँग्रेस सध्या बिहारमध्ये आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय। सकाळचे 11:42 झालेले आहेत। भारतीय जनता पक्षाला आतापर्यंत कलानुसार 85 जागांवरती आघाडी आहे। जनता दल युनायटेडला म्हणजे नितीश कुमारांचा पक्ष आहे 76 जागांवरती आघाडीवरती आहे। राष्ट्रीय जनता दल तेजस्वी यादव यांचा जो पक्ष आहे 34 जागांवरती आघाडीवरती आहे। चिराग
पासवान यांचा लोक जनशक्ती पार्टी 22 जागांवरती आघाडीवरती आहे, तर काँग्रेस ही 6 जागांवरती आघाडीवरती आहे आणि CPI 7 आणि हिंदुस्थानी अवम मोर्चा 4 जागांवरती आघाडीवरती आहे। सकाळचे 11:43 झालेले आहेत। बिहारची मतमोजणी अद्याप सुरू आहे। सध्या NDAला बहुमताकडे वाटचाल सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर जी तेजस्वी यादव यांची महागठबंधन होतं ते सध्या पिछाडीवरती असल्याचं पाहायला मिळत आहे। जर आपण वोट शेअर बघितला, वोट शेअरमध्ये अजून तरी राष्ट्रीय जनता दल हा आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळते। 23.02% मतं त्यांना आतापर्यंत मिळाले आहेत। जवळपास त्यांची मतं आहेत 24,37,385 एवढी मतं आहेत राष्ट्रीय जनता दलाची। आणि त्यानंतर जर बघितलं आपण भारतीय जनता पक्षाला 21.82 एवढा त्यांचा मतांचा टक्का आहे, त्यांना मतं मिळाले आहेत 23,10,852। राष्ट्रीय जनता दल आणि भारतीय जनता पक्षामध्ये मतांची टक्केवारी जर बघितली, राष्ट्रीय जनता दल हा आघाडीवरती आहे, त्यांची मतं जास्त आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची मतं आहेत ती भारतीय जनता पक्षाला आहेत आणि 3 नंबरची जी मतं आहेत आतापर्यंत 11:44 जनता दलाला त्यांची मतं आहेत 19,62,051 आणि त्यांचा मतांचा आकडा आहे 18.53। आणि त्यानंतर जर बघितलं आपण काँग्रेस हा 4 नंबरचा मतांच्या टक्केवारीतला पक्ष आहे, त्यांची मतं आहेत 8,66,313 आणि त्यांची मतांची टक्केवारी 8.18 एवढी त्यांना मतं मिळालेली आहेत। जवळपास 11:15ची वेळ झालेली आहे आणि भारतीय जनता पक्ष अद्याप आघाडीवरती आहे आणि 2 नंबरचा पक्ष हा जनता दल युनायटेड नितीश कुमार यांचा पक्ष 75 जागांनी आघाडीवरती आहे। आणि त्यानंतर जर 3 नंबरला बघितलं राष्ट्रीय जनता दल तेजस्वी यादव यांचा जो पक्ष आहे 36 जागांनी आघाडीवरती आहे आणि लोक जनशक्ती पार्टी 22 आणि काँग्रेस 6 एवढ्या जागांनी आघाडीवरती आहे। सध्या तरी 11:15 पर्यंत जर आपण बघितलं NDA आघाडीवरती आहे, महागठबंधन हे पिछाडीवरती आहे आणि मतांच्या टक्केवारीमध्ये राष्ट्रीय जनता दल हे तेजस्वी यादव यांचा जो पक्ष आहे तो आघाडीवरती आहे, त्यांना अधिक मतं मिळाले आहेत आणि 2 नंबरला भारतीय जनता पक्षाला मतं मिळालेले आहेत असं अद्याप 11:15 पर्यंतच्या कलानुसार दिसून येत आहे। सर्व अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक।